हाय गाईज, आज मी आणि माझी मम्मी दोघी आज आम्ही व्हिडिओमध्ये फूड रिव्ह्यू करणार आहोत आणि आम्ही सर्व काही ब्लिंकिट वरून मागवलं आहे. सो आज एक थोडा वेगळा ब्लॉग होणार आहे आणि हा फर्स्ट ब्लॉग आहे. सो प्लीज डू लव्ह, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत हे युनिक आहेत, म्हणजे आतापर्यंत ट्रेंडी वगैरे झाले नाहीयेत किंवा कोणी ट्राय नाही केलेत. तर आम्ही असं ट्राय करतो की जर आम्ही ट्राय केलं तर आम्ही तुम्हाला रिव्ह्यूज देऊ, रेटिंग सांगू किती आहे किती नाही, तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकाल. आणि आमचा ब्लॉग व्हिडिओ म्हणजे फुल न स्किप करता नक्की बघा प्लीज. पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आणि मी तुम्हाला आता दाखवते की काय काय ऑर्डर केलंय. सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मी 5-6 गोष्टी ऑर्डर केल्या. अजूनही भरपूर काही अशा गोष्टी आहेत जे ऑर्डर करू शकता आणि युनिक आहे, हेल्दी आहे किंवा खूप काय असे वेगवेगळे व्हेरायटीज आहे. पण थोडं युनिक, खूपच युनिक असं काय आहे त्याच्यामधून मी मागवले. तर मी बेस्ट 5 to 6 प्रोडक्ट्स चूज केले आणि आज मी ते सर्व मागवले आहेत. तर आपण ट्राय करूया. आणि ट्राय करायच्या आधी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा, आता मी सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवते आता मी काय काय. तर ह्या सर्व गोष्टी मागवल्यात आम्ही आणि हे सगळे खूप युनिक आहेत आणि इंटरेस्टिंग असणार आहे आजचा ब्लॉग खरंच. आणि खूप मजा येणार आहे. खास मी वेगळं असं ग्लास चम्मच रेडीज करून ठेवले कारण आज आईस्क्रीम वगैरे सगळं काय मागवले. आणि हे असं आहे. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी मी आता दाखवते तुम्हाला एक एक ट्राय करून. तर आता सगळ्या प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवले काय काय मागवलेत आणि सगळे वेगळे वेगळे ब्रँडचे आहेत आणि सगळ्या गोष्टीचे प्राइस मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळे लिहून देईल. तर आता मी फक्त रेटिंग, रिव्ह्यू, क्वालिटी, पॅकेजिंग आणि टेस्ट हे सगळ्या गोष्टीवर आम्ही डिस्कस करू किंवा रिव्ह्यूज देऊ. तर पहिला काय खायचंय तुला? लेसच खाऊया काहीतरी असं चीजचे पॅकेट. ते खूप खातात ना मुलं. ठीक आहे, तर आता फर्स्ट आम्ही स्नॅक्स ट्राय करतोय. आणि हे ना 4700 BC हा एक गॉर्मेट स्नॅक्स आहे, म्हणजे प्रीमियम मधला हा ब्रँड मधला हा एक असं स्नॅक आयटम आहे. आणि हे पॉपकॉर्न मागवलेत मी. आणि हे पॉपकॉर्न का मागवले कारण ह्याचे फ्लेवरचं म्हणजे युनिक फ्लेवर आहे हा. चीज लाईम पॉपकॉर्न, म्हणजे लाईम म्हणजे लिंबू आणि एक चीजचा असं युनिक पॉपकॉर्न फ्लेवर आहे हा. सो बोलली थोडं इंटरेस्टिंग असेल, युनिक वेगळं असेल. मोस्टली तर आम्ही चॉकलेट, चीज किंवा टमॅटो असे फ्लेवर खातो, तर हे थोडं युनिक असेल. तर मी फर्स्ट हा ओपन करूया पहिला. पॅकेजिंग खूप मस्त आहे, पॅकेजिंग एकदम मॅट वगैरे आहे आणि खूप मोठा साईज हा असा पॅकेट आलेला आहे. 50 रुपयाचा हा पॅकेट आहे, म्हणून म्हणजे छान आहे, म्हणजे ठीकच आहे त्या क्वालिटीनुसार. ओपन केला आहे. क्वांटिटी वगैरे खूप छान आहे. 50 रुपयात एवढं तर नॉट बॅड. आणि सेकंड थिंग म्हणजे आज थोडा युनिक चॅलेंज असणार आहे कारण झेनझी वर्सेस मिलेनियर वगैरे असं काहीतरी होणार आहे. हिचं टेस्ट मे बी वेगळं असेल, माझं टेस्ट वेगळं असेल, हिला एक्सेप्ट असेल, मला नसेल. सो थोडं युनिक असणार आहे. सो मी फर्स्ट हिला ट्राय करायला देते, मग मी ट्राय करेन. माझे 1-2 थोडे पॉपकॉर्न खाली पडलेत. सांग तुझा रिव्ह्यू सांग आता. काही नाही, थोडे चीज वाले आहेत, नॉर्मल आहे. चीज वाले आहेत आणि नॉर्मल आहेत, ठीक आहेत. म्हणजे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. 1-2 वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी ते खूप छान आहे. असं जास्त स्पायसी वगैरे नाहीये, असं छान आहे. लाईम आणि चीज फ्लेवर आहे म्हणून मी मागवलेलं. पण लाईम फ्लेवर काहीच येत नाहीये. हा, चीज लिंबू फ्लेवर जरा पण नाहीये, फक्त चीजी आहे. लहान मुलांसाठी छान आहे. हा, म्हणजे स्पायसी नाहीये, बिलकुल पण स्पायसी नाही. फुल ऑफ चीज फ्लेवर आहे आणि खूप चांगलं, म्हणजे मसाला असा आहे पण ते चीजी मसाला स्पायसी असं काहीतरी लागते, जास्त पण स्पायसी नाहीये. चांगलं युनिक आहे आणि असं तुम्ही ट्रॅव्हलसाठी वगैरे इझिली कॅरी करू शकता. हेल्दी पण आहे आणि थोडं युनिक म्हणजे असं होतं म्हणून मी मागवलेलं. पण लाईम फ्लेवर बिलकुल नाहीये. मी फक्त आणि फक्त लाईम फ्लेवर साठी मागवलेलं की लाईम असेल तर थोडं युनिक काहीतरी वेगळं टेस्ट करून म्हणून. तर आता दुसरं ट्राय कर. वगैरे कसं देशील पॉपकॉर्नला? ठीक आहे, फक्त लहान मुलांसाठी ठीक आहे, त्याच्यामुळे मी देईन 10 ऑफ द 5. मी 10 आउट ऑफ 5च देईल कारण काय युनिक काय नव्हतं, नाहीतर मी मागवलं नसतं एवढं. आणि मला थोडं नेक्स्ट टाइम असं मागवायसाठी हे नाही होणार आपण. हा, म्हणजे ट्रस्टेड नव्हतं जसं वाटलं. जो रिव्ह्यू वगैरे मी बघत होती त्या ह्याच्यावर ते मतलब सरप्राईज नाही झालं, त्यामुळे ठीक आहे, नॉर्मलच होतं, काय वेगळं नव्हतं. सो ठीक आहे, दोघींनी पण आम्ही 5 आउट ऑफ 10 रिव्ह्यू दिले. आय मीन, आणि रेटिंग तेवढंच. पॅकेजिंग वगैरे
ठीक आहे, नॉर्मलीच आहे पॅकेजिंग, ठीक आहे. म्हणजे एवढं म्हणजे नाही थोडं म्हणजे look लक्षात वगैरे, look wise राहिलं आणि वगैरे. परत असं मागवू अशी इच्छा होणार नाही, असं म्हणजे इतकं नाहीये मनात बसलेलं असं हा म्हणजे नाहीये. असं वेगळं काहीतरी नव्हतं की खूप छान अरे होतं. मागव परत असं नाही हा. होऊ शकत त्याच्याकडून. ठीक आहे, तर आता सेकंड काय ट्राय करायचं? आईस्क्रीम करूया. ठीक आहे, तर आईस्क्रीम थोडं इंटरेस्टिंग आहे कारण खूप वेगळं युनिक फ्लेवर आहे. जसं मी नेहमीच आता मी बोलली की आम्ही युनिक मागवलंय. तर हा अमूलचा ब्रँड आहे आणि अमूल ब्रँडनी पायनॅपल आईस्क्रीम असं नवीन इन्व्हेंट केलं आहे. हे त्यांचं इनोव्हेशन आहे. कारण मला असं वाटतं होकोचा आता खूपच ट्रेंड चाललाय. लाईम, मँगो हे ते सगळं ट्राय करतात आणि ते लोक इनोव्हेट करतात. तर हा असा पायनॅपल फ्लेवर अमूलनी म्हणजे लॉन्च केलाय नवीन फ्लेवर. तर मी तरी कधी पायनॅपल आईस्क्रीम नाही खाल्ले. तू खाल्लंय का? नाही, असं ह्याच्यातलं नाही खाल्ले. हा, मी टॉप बिपमधलं नाही खाल्ले. आपले ते असे मटक्यातले वगैरे असतात ना. हा पण मी तर कधीच नाही पायनॅपल म्हणजे आईस्क्रीम असं खाल्लंय. खास पायनॅपल कपमध्ये शिरा वगैरे. आणि पायनॅपलच्या पुढे मी काय खाल्लं नाही अजूनपर्यंत. हा ओपनच नाही होतोय. हा ओपन होतोय का? ओपनच नाही होतंय. हा, एकदम तर. इथे लिहिलंय ओपन, पण ओपन नाही होतंय. नाही, A few तर फायनली moments ओपन later. होतोय आता. ट्राय केलं मी, त्याला खूप कापलं वगैरे असं आणि थोडं मेल्ट झालंय. जोपर्यंत बाकी आपला शूट होत होतं तोपर्यंत मेल्ट झालंय. तर हा असं काहीतरी दिसतंय आणि आमची दोघींची चम्मच आणि नॉर्मल असं व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे सारखं दिसतंय. येल्लो असं नाहीये, व्हाईटच आहे. मेल्ट झालंय पूर्ण हा, त्यामुळे असं वेगळं काय दाखवू नाही शकत. ठीक आहे, ऑर्डर आपली आली खूपच वेळाने, 15-20 मिनिटांनी ऑर्डर आली. त्यानंतर सगळं शूट वगैरे करायला मेल्ट झाले. सो मी ट्राय करते. Try कर. शोधायचा प्रयत्न करते काय युनिक आहे याच्यात आणि काय असं बोलू शकते. काही नाही. काही युनिक नाहीये. थोडासा पण पायनॅपल फ्लेवर Flavor नाहीये. फक्त आईस्क्रीम हे म्हणजे काय बोलायचं, टेस्टी आहे, म्हणजे असं खावायची वाटते परत. म्हणजे व्हॅनिला फ्लेवर सारखं लागतंय. सिल्की आहे, स्मूथ आहे, हा, क्रीमियर आहे. हा. क्रीमी खूप लागते, अशी क्रीमी आणि गोड आहे. म्हणजे ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी असं म्हणजे खूपच कमी गोड वगैरे नाहीये, गोड आहे. पॅकेजिंग छान आहे. 50 रुपयाला वगैरे असं एक कप खाऊ शकतो. पण पायनॅपल फ्लेवरच नाही. नाहीच आहे. काय माहिती काय आम्ही फ्लेवर साठी खास मागवलं पण ते फ्लेवर्सच नाही निघत आहेत. मला वाटलं युनिक फ्लेवर असेल आणि अमूलचं ब्रँड आहे त्यामुळे थोडं मागवलं, पण ठीक आहे. एनिवेज, आता नेक्स्ट काय ट्राय करूया? तर परत स्नॅक्स करूया. स्नॅक की दुसरी पण आईस्क्रीमच करून टाकूया. ठीक आहे, काय करायचं? आईस्क्रीम करूया. आईस्क्रीम. आता हा पण अमूलचा नवीन फ्लेवर आहे, ऑरेंज फ्लेवर आईस्क्रीम आहे. त्यांनी नाव दिले अमूल ट्रू संत्रा मंत्रा आणि ह्याच्यावर लिहिलं की ते रिअल फ्रूट त्याच्या आईस्क्रीमनी बनले, म्हणजे रिअल फ्रूट. तर आता आय होप सो पायनॅपल तर फेल झालंय, तर ऑरेंज ऍटलीस्ट थोडं काहीतरी सॅटिस्फाय करेल. पायनॅपल आईस्क्रीमला काय रेट देशील? मी तर 2 आउट ऑफ 10. हा, ते म्हणजे काहीच वर्थ नव्हतं. 3 पर्यंत ठीक आहे. म्हणजे असं त्या गोष्टी परत नाही मागवायची इच्छा होणार. म्हणजे हिने आता मागवले, टेस्ट केले, पण आता आम्ही नेक्स्ट टाइम मी हिला नको सांग, म्हणजे नाहीच आमच्या त्या लिस्ट मध्येच नसणार आता ते. मी तर 2 आउट ऑफ 10 कारण काही म्हणजे सॅटिस्फाय नाही झालं, नॉर्मल. तर आता मी ही ऑरेंज आईस्क्रीम टब मागवला. ह्याच्यामध्ये ना तो छोटासा कप अवेलेबल नव्हता, आउट ऑफ स्टॉक होता. म्हणून आता मला पूर्ण हा टब मागायला लागला आणि रिग्रेट जर आम्ही झालोच की हा पण जर चांगला नाही निघाला तर हा डबा मम्मीला कामाला येईल, कारण मम्मी ह्याच्यामध्ये काही ना काही कोथमीर वगैरे वगैरे सगळं ठेवत असते. त्यामुळे छान आहे म्हणजे. आणि हा किती लिटर आहे? हा अराउंड 1 लिटर आहे. म्हणजे नाही आवडली तर खतम. आणि ऑरेंज कलर आहे, ऍज सेड ह्याला ऑरेंज कलर जसा असतो नॉर्मली आईस्क्रीमला तसा आहे. आमच्या दोघींना पण आईस्क्रीम खूप आवडतात. आम्ही आईस्क्रीम खूप खातो, त्यामुळे आम्हाला माहितीये ऍक्च्युली की आईस्क्रीम कशा असायला पाहिजे आणि काय लेवलला सॅटिस्फाय द्यायला पाहिजे. त्यामुळे छान आहे.
म्हणजे ठीक आहे एवढं ठीक आहे. पण. म्हणजे ह्याच्यात आहे काहीतरी ऑरेंज असं खातोय असं वाटतं. सॉरी, आम्ही वेगळी प्लेट वगैरे घेऊन नाही खात, आम्ही डायरेक्ट खातो, कारण खायला बसलो का आम्ही संपू एवढं आम्हाला आवडते. नाही छान थोडं आमचे हे इथे थोडं जरा एक मॅनर्स हे झालं, पण ठीक आहे. रिव्ह्यू आणि रेटिंग काय करशील? आहे 7 पर्यंत, 7, 8 म्हणजे 10 नाही, 10च्या आयला नाही टच करत आहे. 7 पर्यंत ठीक आहे. मला असं वाटतं 6 आउट ऑफ 10. म्हणजे टेस्ट ऑरेंजची अशी नाही येते प्रॉपर, फक्त असं सिट्रस असं लागते. ऑरेंज एकदम भेटत नाहीये त्याला, सिट्रस लागते. सिंथेटिक वगैरे असं लागत नाही, फेक तर नाही लागत आहे, पण ठीक आहे म्हणजे जवळपास आहे. आणि असं लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर चांगलं, म्हणजे क्रीमियर आहे आणि असं वाटते रिअल बनवलं आहे, असं फेक नाही वाटत आहे. म्हणजे असं छान आहे. म्हणजे अमूल ब्रँड आहे, ट्रस्ट तर आपण करतोच, खूप प्रोडक्ट्स आपण युज करतोच सगळे, त्यामुळे हे त्यांचं नवीन लॉन्च म्हणून ठीक आहे. म्हणजे एवढं पण असं नाही की हा बाबा 9 आउट ऑफ 10 किंवा खूप व्हायरल होईल वगैरे असं प्रोडक्ट नाहीये, पण छान आहे. म्हणजे ठीक आहे. असं ते लोकांनी अजून फणस वगैरे पण त्यांनी फ्लेवर्स त्यामध्ये अजून आहेत भरपूर, चिकू, स्ट्रॉबेरी वगैरे त्यांनी चालू केलेत, त्यामुळे मला असं वाटलं थोडं नेक्स्ट टाइम ते ऑरेंज, आणि मला हा आवडला. म्हणजे ऑरेंज आणि फणस वगैरे असं मला वाटलं थोडं खूप ओव्हर वाटेल, त्यामुळे मी पायनॅपल आणि ऑरेंज मागवला ऍज अ फ्रूट म्हणून. त्यामुळे ठीक आहे, पायनॅपल खूपच डिसअपॉइंटिंग होता, पण ऑरेंज चांगलं होता. नेक्स्ट टाइम आम्ही ते ट्राय करू पण सांगू तुम्हाला. पण जर लाईक सबस्क्राईब केलं आणि असंच व्हिडिओ कंटिन्यू सपोर्ट राहिला तर तरच करू शकतो आम्ही, कारण ते खूप सगळं मॅटर करतो आम्हाला. सगळ्या गोष्टी अजून तरी आमचे नॉन स्पॉन्सर्ड आहेत, आणि काही गोष्टीला आम्ही स्वतःहून पे केल्या आहेत. सो म्हणून ठीक. आता नेक्स्ट काय ट्राय करूया? आता स्नॅक्स. मम्मीला स्नॅक्सच भरपूर खायचंय, पण मला असं होतं की आईस्क्रीम मेल्ट होईल म्हणून पहिला आईस्क्रीम खाऊन घेऊया. स्नॅक्स तर काय आपण नंतर खाऊच शकतो. आता हा ना TVH हा ब्रँड थोडा म्हणजे नवीन आहे इन द मार्केट, आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की हे हेल्दी बनवतात, आणि म्हणजे फ्राईड आयटम्स नाही बनवत आणि बेक्ड पण नाही बनवत. ह्यांचं म्हणजे खूप व्हॅक्युम्ड कुक असं नवीन जे इनोव्हेटिव्ह सगळीकडे चालू आहे, तसं काहीतरी ह्यांचे प्रोडक्ट्स आहेत. आणि ह्यांचं असं म्हणजे प्रोडक्ट्स थोडे असे व्हेजिटेबल्स वगैरे असे, म्हणजे ते लोक म्हणजे बोलतात ना फ्राईड पण नाही किंवा बेक्ड नाही, असं थोडं असं चिप्स टाइप्स बनवतात, की तुम्ही कुठे पण असे तुम्हाला व्हेजिटेबल्स नाही आवडत असेल तर हे खाल्लं, ओपन केलं तर ट्रॅव्हल फ्रेंडली, लहान मुलांसाठी वगैरे इंटरेस्टिंग थोडे फ्लेवर्स वगैरे, चीज वीज असं टाकून पेरी पेरी वगैरे, असं ह्यांचं इनोव्हेशन आहे. तर तुम्ही आता वाचलं असेल की ह्याच्यावर काय लिहिलंय. ह्याच्यावर आपण असं हिला विचारूया, हे काय लिहिलंय? काय व्हॅक्यूम नाही, हे काय लिहिलंय? ह्याच्यावर काय लिहिलंय? हे ना स्पाइस्ड ओकरा चिप्स आहे. म्हणजे मम्मीला अजून ओकरा नाही सांगितलंय मी, अजून तिला नाही माहिती. ओकरा म्हणजे भेंडी असतं, आणि असंच ह्यांचं ओकरा म्हणजे भेंडी असतं, आणि लेडी फिंगर लेडी फिंगर. काय माहिती. म्हणून मी अजून मम्मीला ते इंट्रोड्यूस नाही केलंय, कारण लेडी फिंगर पर्यंतच आपल्याला माहितीये. ठीक आहे, लेडी फिंगर इज ओके. तसंच ह्यांच्याकडे ना बीटरूट वगैरेचे पण असे कापतात गोल असे, आणि ते असे चिप्स म्हणून असं रिअल व्हेजिटेबल्स चिप्स वगैरे असं आहे. तर ह्याच्यामध्ये ना ऍक्च्युअली भेंडी आहे. सो हा खूप युनिक होता, आम्ही अजून नाही खाल्ला. किंवा चित्रावर दिसते भेंडीचे ना हे. तर हे असं म्हणजे आपण भेंडी स्टफिंग वगैरे करून असं तळून वळून खातो, किंवा असं दाखव हे ना, हे भेंडीचे हे पिक्चर्स आहे त्याच्यावर, हे ना. तर थोडं म्हणजे असं हेल्दी, आणि जर आवडलं तर नक्की ट्राय करू शकतो वगैरे असं आहे. पण भेंडी फ्राय पण हे थोडं युनिक आहे आपल्याला तरी अजून. आपण म्हणजे जे अजून हेल्दीर एवढं व्हर्जनवर नाही गेलं की आपण व्हेजिटेबल्स मागवायला डायरेक्ट चालू करू. आपण तर भाजी चपाती वगैरे वर अजून आहोत. सो पॅकेजिंग वगैरे खूप छान आहे, युनिक असं, म्हणजे मॅट प्रीमियम टाईप वाटतं. क्वांटिटी पण खूप छान आहे. ठीक आहे, एवढं क्वांटिटी छान आहे, पण एवढं पण नाही. एवढ्यामध्ये तर भाजी आरामात आली असते. किती भाजी आली असते? 100 रुपयात भेंडी. अर्धा किलो. ह्याच्यावर काय लिहिलंय? अर्धा किलो भेंडी आली असती. ह्याच्यावर किती क्वांटिटी लिहिलंय? हे 100 ने 200. हे 40 ग्राम आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे थोडं त्यांनी युनिक काहीतरी केलंय तर मला आवडेल. फर्स्ट ट्राय रिलॅक्स करायला सांगते. प्लेट आणते. तर आता मी प्लेट आणलीये खास, कारण हे सगळं ह्याच्यामध्ये आपण टाकूया, पोर करूया आपण ह्याच्यात थोडं. हे बघा, आता ह्याला घे आणि काप.
हे जर चांगलं लागलं ना तर ह्याच्यामध्ये नाही याचं भाजी वगैरे काहीतरी असं इनोव्हेशन करून करेल सुद्धा, हिचं काय खरं नाही. छान आहे म्हणजे क्वांटिटी बघा ना, छान आहे म्हणजे अशी रिअल भेंडी, असं खरं नाही वाटत आहे की हे काय फेक वगैरे असू शकतो. हा नाईस, खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये ना असं जिरं वगैरे असं काहीतरी दिसतं ह्याच्यात. आणि त्यांनी मेन म्हणजे साईज खूप परफेक्ट ठेवली आहे, म्हणजे इव्हन नाहीये पण परफेक्ट आहे, की एखादं कोणी उचलून खाईल असं मोठी वगैरे असं नाही ठेवलंय, म्हणजे छान आहे, परफेक्ट. छान आहे. छान आहे, कुरकुरीत आहे हे वरचं आपण खात नाही बेसिकली, कधीच नाही खात, पण आणि याचा आमचूरचा वगैरे असं फ्लेवर आहे, आंबट चिंबट असं. मी हे दाखवायचा प्रयत्न करत होती. हे वरचे आहेत ना, कसलं भारी आहे ते हे. पण नाही काढलंय त्यांनी, म्हणजे फुल भेंडी त्यांनी फ्राय हे केली आहे, यूज केली आहे. छान आहे, खूप छान आहे. प्राइस काय बोललीस? 100 रुपये. म्हणजे नाही, खरंच हा 110 रुपयाच आहे. मम्मीला ना हर गोष्टी मी काय पण मागवते तर खोटं वाटतं. कधी कधी मी सांगते खोटं, कारण तिला नाही एवढंच जास्त महाग काही घेतलेल्या गोष्टी, आणि ते वर्थ असलं तरी पण तिला असं वाटतं की नाही हे तर मी घरी पण बनवलं असतं, किंवा हे तर अजून इथे पण स्वस्त भेटलं असतं, तिथे पण जाऊन घेतलं असतं. पण तिकडे जाऊन 10 रुपये आणि 100 रुपयाची टॅक्सी मारून जाऊ शकते, पण घरात बसून तिला हे नाही आवडणार. त्यामुळे हे तिला खूप आवडलंय. 100 रुपयाच्या मानाने म्हणजे कमी आहे, पण टेस्टला ठीक आहे. म्हणजे कधीतरी असं तोंडी वगैरे आपण बोलतो ना लावायला वगैरे, पण असं छान आहे. म्हणजे यामध्ये स्पाइसेस वगैरे जास्त नाहीये, खरं हेल्दी ऑप्शन आहे. आणि हे भेंडीची चिकट चिकट वगैरे असते ना, ती काहीच म्हणजे खाल्ल्यानंतर रिअल फील होते, असं रिअल फील होते, पण असं काही वाटत नाही की ही खरंच अशी भेंडी आहे. नाही, असं आर्टिफिशियल वाटतं, नक्की असल्यासारखं वाटतं. क्रंची क्रंची आहे, कसला क्रंच आहे ना. छान आहे. म्हणजे घरी नाही होणार हे असं प्रोडक्ट, असं आपण नाही बनवू शकणार बेसिकली. हे या गोष्टी घरात नाही होऊ शकणार. ह्याला 10 आउट ऑफ 100 म्हणजे इतकं भारी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून बीटरूट चिप्स पण होतं, पण मला थोडं वाटलं की बीटरूट चिप, नाचणी चिप्स वगैरे तर हे कॉमन आहे, हे मार्केटमध्ये भेटतं. आणि म्हणजे ही नेक्स्ट टाइम बोलते ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम ट्राय करू, पण खातो म्हणजे ते तर असं कॉमन आहे. मला हे ओकरा चिप्स काय हे मला थोडं म्हणजे क्युरियस होतं की कसं लागेल म्हणून मी हे मागवलं. छान आहे, म्हणजे कधीतरी नाही आहे घरात नाही बनवू शकत, युनिक प्रोडक्ट आहे. लहान मुलांना तुम्ही ना असं पागल बिगल एडा बिडा बनवायला तुम्ही हे देऊ शकता काय, की म्हणजे भेंडी नाही का ठीक आहे हे खा, मग त्यांना भेंडीची आवड होईल. म्हणजे मुलांना हे दाखवू शकता की काय आहे भेंडी बघायची, म्हणजे खाण्यात त्यांना इंटरेस्ट वाटेल. म्हणजे स्पायसी नाहीये, सॉल्टी नाहीये, आणि त्याच्यामध्ये एक फ्लेवर असं येतोय, त्याला काय फ्लेवर आहे, कोरिअँडर लिहिलंय ह्याच्यावर. तर म्हणजे स्पाइस्ड ओकरा चिप्स विथ रिअल व्हेजिटेबल्स कोरिअँडर, म्हणजे ह्याच्यावर म्हणजे कदाचित ह्यावर कोरिअँडर टाकलं असेल किंवा काय, पण ह्याच्यावर फ्लेवर नाही लिहिलंय. नो पाम ऑइल वगैरे आणि 40% लेस फॅट, ऑइल वगैरे बिलकुल नाहीये. हा खरंच ऑइली नाहीये. ग्लुटेन फ्री वगैरे सगळे, नो आर्टिफिशियल फ्लेवर, नो कलर वगैरे, बेस्ट आहे. नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये अजून काय असं असेल ऑप्शन तर ते सुद्धा ट्राय करून बघा. आणि अजून काय असं खूप प्रोडक्ट्स असतील तुम्हाला असं वाटतं की हे नाही ट्राय केलं, ते नाही ट्राय केलं, हे करा ते करा, तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आम्ही ते सुद्धा ट्राय करू. ठीक आहे. ह्याचं काय सांगशील रिव्ह्यू रेटिंग? मी नाही 10 आउट ऑफ 9. म्हणजे 1% का नाही? 1% म्हणजे किंमत साठी. म्हणजे किंमतच्या मानाने 100 रुपीजच्या मानाने आपल्याला ते असं महाग, म्हणजे फॅमिली पॅकेट नाहीये की तुम्ही एकदा ओपन केलं की ऍटलीस्ट 3-4 जण खातील असं नाहीये, पण ओपन केलं का एखादा माणूस तरी आरामात खाईल असं फटाफट वगैरे, आणि खरंच हेल्दी आहे आणि खरं खूप छान आहे. म्हणजे किंमत एवढ्या 100 रुपीज ह्याच्यासाठी मला पे करणं असं हे नाही वाटत. 2-3 जण असतील तर हा मागवू चल काहीतरी. हा ठीक आहे, आम्हाला आवडलं, खूप बेस्ट आहे, नक्की ट्राय करा. आणि असंच खूप काय काय इनोव्हेटिव्ह आयटम्स वगैरे हे सगळे असे मी खूप ब्रँड्सला सांगेल की इनोव्हेट करा आणि असंच हेल्प करा की तुम्ही खूप काइंड राहा तुमचे फूड आयटम्स असे सेल करायला, आणि आम्ही ते बाय करायला रेडी आहोत, पण असं तुम्ही ऑथेंटिक राहा आणि खरंच खूप असे काहीतरी इनोव्हेट करा. असं आयडियासाठी तू काय आयडिया देशील की असं काय असं तुला आवडतं की ते खूप म्हणजे रिअल आहे, आवडतं आणि असं ब्रँड वगैरे चांगलं आहे?
काय याचं आठवत नाही आता ह्या मोमेंटला मला काही ठीक आहे, आठवत म्हणजे नाही. असं ज्युसेस किंवा हम्म. असं मला वाटेल की आटा वगैरे असे जे काय काय असेल असं अजून पण तुम्ही नॅचरली तुम्ही सेल करा, हम्म. नॅचरल असलेलं सेल करा तुम्ही. डाळ आहे ते वगैरे पल्सेस हिच्या पर्स्पेक्टिव्हनी मी सांगते. हा. म्हणजे आणि आमच्यासाठी तर असंच काय काय युनिक चालू करा, खूप छान होतं आणि खूप बेस्ट आहे. सो आता नेक्स्ट आयटम काय ट्राय करायचं? तुला जे आवडते करा. अरे तुझ्यासाठी आणलंय मी, तू नाही सांग काय? तू सांग. नाही तू सांग, तुला काय ट्राय करायचंय? हे काय आहे? हे जरा कोकोनट बिनी वॉटर आहे. आल्यावर जरा पाणी. ओके, सो हा आहे कोकोनट वॉटर बाय रिअल ब्रँड. हा म्हणजे सॉरी बी नॅचरलचा आहे, मला वाटलं रिअल ब्रँडचा असेल. हा बी नॅचरलचा ना हा कोकोनट वॉटर आणि ह्याच्यामध्ये लिची आहे. सो हा थोडा ना म्हणजे एक समर साठी खूप मला असं वाटलं इंटरेस्टिंग युनिक काहीतरी ड्रिंक आलं असेल. प्लस नो ऍडेड शुगर. आणि हा बी नॅचरल हा ब्रँडचे तुम्ही ज्युसेस वगैरे आपण तर पितोच, आपल्याला माहितीये की कसं नॅचरल वगैरे टाईप्सनी ते लोक बनवतात आणि थोडं म्हणजे हेल्दी आणि नॅचरल आणि ट्रस्टेड ब्रँड आहे. सो मला असं वाटलं की आपण ज्युसेस तर पितोच नेहमी, तर हा कोकोनट वॉटर ट्राय करायला काय हरकत आहे. हा, आणि प्राइस आणि क्वांटिटी वगैरे पण बऱ्यापैकी आले, म्हणजे छान आहे असं बघायला गेलं तर. ओपन करायचं? करू. बॉटल आली आहे, मेन चांगलं आहे ते पॅकेट वाला पॅकेज नाही आलंय. तर मी त्यासाठी खास ग्लास घेतलेला. कधीपासून तुम्ही फ्रेम मध्ये बघत असाल हा ग्लास काय करतोय. योविको हा कोकोनट वॉटर नॉर्मल प्लेन वॉटर सारखं दिसते, काही युनिक असं वाटत नाहीये, पण थोडं असं कलर असं ऑफ वाटतोय तो, म्हणजे कोकोनट वॉटर सारखं. ट्राय कर. स्मेल खूप मस्त येतो. स्मेल लिचीचा येतोय. लिची. कोकोनट वॉटर कमी आणि लिची जास्त वाटते की, आणि लिचीचा फ्लेवर जास्त आहे ना. असं नाही येतोय कोकोनट वॉटर स्ट्रॉंग फ्लेवर येतोय आणि लिचीनी तर असं स्वतःला सोडून दिले त्या पाण्यामध्ये, म्हणजे असं मलाच माझं टेस्ट कळू द्या असं. हे घेतलं ना त्याचं असं म्हणजे एका घोटामध्ये ते असं कोणाला पण आवडेल. 10 out of 9. पॅकेजिंग, टेस्ट थोडं पण गोड नाहीये आणि दोन्ही पण टेस्ट हा म्हणजे एकदम बॅलन्स आहे. म्हणजे असं कोकोनट वॉटर पिल्यासारखं ते कोकोनट वॉटर स्वीटनेस येतोय आणि लिचीचं फ्लेवर्स असं बॅलन्स होत आहे ना. म्हणजे पिल्यानंतर आपल्याला हे करण्याचे विचार करण्यातच वेळ जातो की काय पितोय, लिची पितोय की हा, म्हणजे दोन्ही पण फ्लेवर ते ऑब्झर्व. हा म्हणजे बेस्ट आहे. हा मला आवडलं. मला खूप असं वाटलंच की हा काहीतरी समर ड्रिंक साठी इम्पॉर्टंट असं होतं की आपण मिस आउट केलं, आपण पियालो नाही वगैरे, आणि ट्रॅव्हल फ्रेंडली वगैरे म्हणजे घेतलं आणि पियालो वगैरे असं आपल्याला वाटलं गरमीसाठी. हा, म्हणजे असं कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक घेण्यापेक्षा हे घेतलं पियालो. काय रेटिंग देशील? ह्याला मी देईल, चल तुझ्या म्हणण्याप्रमाणे 10. हा म्हणजे मी सॅटिस्फाईड. हा म्हणजे मी 9 out of 10 किंवा ज्यूस 10 out of 10 पण. क्वांटिटी पण भरपूर आहे ना. हा, त्याच्यामुळे मला आवडलं की ऍटलीस्ट 3 जण तरी 3 ग्लास होऊ शकतात की माणसं पिऊ शकतात. हा, गरमीसाठी. त्यामुळे मी ह्याला 10 देईल. आणि लुक वाईज पण असं वाटलं नाही की फेक आहे किंवा मिक्सचर आहे वगैरे, असं स्वीटनेस वगैरे खूप मस्त होतं, असं म्हणजे रिअल वाटलं. ठीक आहे, आता खूपच म्हणजे एकदम रेटिंग्स जरा हाय होत चालले, जरा आमचे होप्स माझे थोडे असे वाटले की मला हा बाबा आता काय कुठेतरी चांगलं वाटायला लागलं. मगापासून तर असं जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलंच सांगणार ना तुम्हाला आम्ही उगाच चुकीचं सांगून हे नाही करणार. हा म्हणजे ठीक आहे, क्वांटिटी वाईज, टेस्ट वाईज मला आवडलं, त्यामुळे मी ह्याला 10. आता नेक्स्ट काय ट्राय करायचंय? नेक्स्ट आता माझं झालं, आता तुझं टर्न. तुझंच टर्न आहे, कारण खूप म्हणजे असं मला तरी सगळं खायचं वाटत होतं, मला आवडत होतं म्हणून. आता असं नाही वाटलं स्नॅक्स खावं, हे नंतर पियावं, खूप स्नॅक्स झालं वगैरे, आता हे पियायचंय. ठीक आहे, तर कन्फ्युजन जे मगाशी माझं झालेलं की रिअलचा तो कोकोनट वॉटर होता, तर हा रिअलचा तो जॅमिन टीन म्हणून हा मी मागवला आहे. हा एक कॉकटेल काइंड ऑफ त्यांनी नवीन हे केलंय, काय म्हणतात, लॉन्च केलंय किंवा नवीन त्यांनी फ्लेवर आणलाय इन द मार्केट. तर हा रिअलचा आहे, तो बी नॅचरलचा होता. तो मला थोडं कन्फ्युजन झालं, ऑर्डर मीच प्लेस केले म्हणून मला माहिती होतं काय मागवलंय. तर कसं असतं ना, कॉकटेलमध्ये
आपण खूप फ्लेवर ट्राय करतो, वॉटरमेलन येते, फ्रुट्स फ्लेवर किंवा असं वेगळं वेगळं काय ना काय, लेमन बिमन येते वगैरे. पण रिअल हा असा ब्रँड आहे जे ते लोक त्यांचे ज्युसेस वगैरे असं बोलतात, म्हणजे त्यांची शुगर नाहीये किंवा रिअल फ्रुट्सनी बनवलंय किंवा असं त्यांचं ज्यूसचे पण थिक वगैरे असतात, असे ज्यूस असं वाटत नाही की नकली आहे, असं पाणीसारखं वगैरे नसतं. त्यामुळे मला असं वाटलं की हा जामून हा असं समर स्पेशल त्यांनी लॉन्च केलाय कॉकटेल म्हणून, की तुम्ही एक कॅन घ्या, खोला आणि तुम्हाला जामूनचा असं मस्त कॉकटेल असं मिळेल, की म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता. स्प्राईट टाकला, जामूनचा हा कॉकटेल एका ग्लासात टाकला, असं तुम्ही ड्रिंक वगैरे युनिक बनवू शकता. सो मला हा ब्रँडचा होता म्हणून मला हा आवडला. असं भरपूर काय काय आहे, पण मला असं वाटलं की रिअलनी कॉकटेल फर्स्ट टाइम लॉन्च केलाय तर आपण ट्राय करूया. आणि ब्लिंकिटवर खूप समोर येत होता, मला त्या पेजवर असं सारखं सारखं समोर समोर येत होता. सो बोलली ठीक आहे, ट्राय करूया आपण, कारण जामून तर आपण खातो, आपल्याला तर माहिती आहे. कलर सुंदर आहे. ह्याचा फीज कलर एकदम जामून सारखं वाटतो, एकदम जामून. खूप मस्त आहे, म्हणजे स्मेल तर असं वाटतं झाडावरून पडलंय, झाडावरून हा पडलंय आणि ते ते असं आपण- पचकलं ना. हा त्याचा कसं वास, म्हणजे हातात बी- घेतल्यावर कसा हा वास येतो. असं वाटतं ते बी वगैरे, म्हणजे जे पचकला तो असं काहीतरी वास येतोय. ट्राय कर, ट्राय कर. असं पचकलं बी वगैरे, असं ते सगळं झाड जोरात पडल्यावर कसं वाटतं, तसं स्मेल आला एकदम झाडाचा आणि जामूनचा. एकदम डार्क जामून खाल्ल्यासारखं वाटतं है ना. ओरिजिनल जामून. खरं मजा आली, खरं मजा आली. ह्याच्यामध्ये लिहिलंय लेमन, जामून आणि मिंट असं तिघांचा कॉकटेल असा फ्लेवर आहे हा. आणि पॅकेजिंग तर असं एकदम हटके, एकदम युनिक, ती मुलगी वगैरे बनवली, आणि जामूनचा कलर वगैरे पण, दोन्ही पण गोष्टी खूप मस्त होत्या, म्हणजे एकदम खरं छान लागलं, एकदम छान मॅच झालं. आणि जसं मी एक्सपेक्ट केलं की जामून कॉकटेल असं काहीतरी युनिक आलंय, ट्राय करूया, आणि ते सक्सेस झालं, म्हणजे खूप छान आहे. पूर्ण बॉटल आपण पिऊ शकतो. हा, म्हणजे 1% म्हणजे जरा पण रिग्रेट नाहीये. फीस चांगलं आहे, गॅस चांगला आला त्याच्यामध्ये, आणि टेस्ट तर एकदम जामूनच, खरं जामून. म्हणजे जामून शॉर्ट्स वगैरे आपण ते असं नवीन सगळे इनोव्हेट करतात ना, तसं रिअल जामून आहे, असं फेक नाहीये. त्यामुळे ऍक्च्युली ह्या ब्रँडचं तेच हे आहे मोटिव्ह, की रिअल फ्रुट्सनी बनवलेलं आम्ही गोष्टी देतो वगैरे, नो शुगर वगैरे एकदम, आणि ते इथे त्यांनी खरं केलं. मला खरं आवडलं, मी सारखं सारखं पिते. माझ्या ह्याच्यानी मी रेटिंग देईल 10/10. या मी सुद्धा आय ऍग्री. 10/10, कारण टेस्ट, पॅकेजिंग, क्वालिटी, आणि त्याच्यावर ते जे बोलतात त्याच्यावर राहणं आणि ते तसं सॅटिस्फाय करणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्राइस मी म्हणूनच प्राइस नाही ठेवायचा विचार केला ह्याच्यावर, मी नंतर तुम्हाला सगळं लिहून देईल. पण प्राइस 40 रुपये. हा मग ठीक आहे ना. नाही, सॉरी 40 ml आहे. हा आहे 99, 100 रुपीजचा आहे. लगेच नाही, 100 रुपीजचा पण वर्थ आहे, कारण जामून तर 100 रुपये, 200 असेच रुपयांनी भाव चाललाय सगळीकडे. त्यामुळे त्या मनाने कॉकटेल असं काहीतरी वेगळं बनवून असं छान आहे. खूप छान आहे, म्हणजे एकदम वर्थ. खूप ऑथेंटिकच टेस्ट होती त्याच्यामध्ये. असं तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये पण असं जामून कॉकटेल वगैरे असं नाही मिळणार, खूप रेअरली असं मिळेल. हे खूप ट्राय रिअल करण्यासाठी. वालायचे प्रोडक्ट. हा, जसं त्यांचे मिक्स फ्रूट वगैरे आपण हा, बाकीचे आम्ही मिक्स product फ्रूट वगैरे, वापरतो. हा. पोमोग्रॅनेट, आम्ही हा ज्यूस वगैरे खूप लिची, पितो. त्यांचं हा, लिची वगैरे. ऍपल वगैरे. हा, आमच्याकडे ते चालूच असतं. आम्ही हा, थोडं म्हणजे आम्हाला आवडतं थोडं त्यांचं ते. हेल्थ कडे आम्ही जास्त आहोत. आमच्याकडे आम्हाला आवडतं त्यांचे ते प्रोडक्ट. हा, ते ज्यूस वगैरे आम्ही टेट्रा पॅक वाले आम्ही हा. मागवतो, ते प्रॉपर असं टेट्रा पॅक्सचे वगैरे, त्यामुळे व्हेरी नाईस. आता काही जास्त राहिले नाही, आता फक्त 2च प्रोडक्ट राहिले आहेत. पण 2 असो किंवा एकच असो, युनिक तर आहेच. तर काय आता खायचं, केक चालू करूया आपण. ओके. हा केक थोडा ना आला पॅकेजिंग मध्ये तर खूपच जसं फिस्की झालेला, कारण आम्ही फक्त एवढंच होतं मागवलेलं, अजून पण घराचं खूप काय काय असं मागवलेलं सामान, त्यामुळे ना थोडं ते मध्ये असं चेपलं गेलं. तर हा ओनली अँड ओनली प्राइस 47चा आहे. हा काइंड ऑफ इम्पोर्टेड असा आहे, इम्पोर्टेड मध्ये हा आयटम होता. तर वेगळं काय आहे तर हा ओरिओ केक आहे, जो आपण स्लाइस केक वगैरे खातो ना, असे गॉलप्सचा वगैरे, तसा हा केकचा प्रकार आहे. ओरिओ बिस्किट तर आपण नेहमीच खातो, आता हा केक आपण खाणार आहोत. तो थोडासा वेगळं, मला वाटलं की जर असं होणार असेल तर अजून एक मागवलं असतं,
पण ऍज युजल लिमिटेड स्टॉक हा खूपच खराब आलाय. हा नाही खाऊ शकणार, म्हणजे दाखवू नाही शकत मी तुम्हाला. प्रोडक्ट छोटा होता ना, पूर्ण चपकला तो. काय बोलू, पचकला तो. ठीक आहे, म्हणजे तेवढं तरी राहिलंय, काहीतरी राहिलंय थोडं तरी ते. ऍक्च्युली द थिंग इज असं चॉकलेट केक किंवा ते मध्ये असं एक लेअर आहे केकचं, असं काहीतरी काइंड ऑफ आहे हे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओरिओ बिस्किट सारखं मध्ये असं ते व्हॅनिलावाली ती क्रीम आहे, पण खूपच छोटा आहे. इम्पोर्टेड आहे म्हणून थोडं काहीतरी आहे, पण नाहीतर खूपच छोटा आहे. काहीच युनिक नाहीये. बेस्ट ऑफ प्रोडक्ट आहे. काहीच म्हणजे काहीच सॅटिस्फाय नाही झालं. असं नाही की तो छोटा होता साईज मध्ये वगैरे, किंवा खूप आपल्याला सवय झाली हॅवी केक्स वगैरे खायची, पण इम्पोर्टेड असो की काही असो, ओरिओ बिस्किट मध्ये जी मजा आहे ना, जो ओरिओ बिस्किट खाताना प्रत्येक बिस्किटचा जो मजा येते, ह्या केक मध्ये नाहीये. त्यामुळे जर तुम्ही लहान मुलांना वगैरे जबरदस्ती करतात ते म्हणून घेऊन वगैरे देत असाल, तर ते खाल्ल्यावर परत काहीतरी मागतील, असं काहीतरी. म्हणजे पटकन संपला आणि टेस्ट काही युनिक नव्हती. ओरिओचा फ्लेवर आहे, पण ओरिओ बिस्किट मध्येच मजा आहे त्याचं, पण हा केक मध्ये मला एवढं मजा नाही आली. सो काय रेट करशील याला? काही नाही, याला काय रेट करायचं? एकदम 0 आउट ऑफ 10 तर आपण नाही रेट करू शकत, थोडं काहीतरी रेट करावं लागेल. 1. ठीक आहे, मी पण 10 आउट ऑफ 2 वगैरे रेट देईल, की हा युनिक ऍटलिस्ट त्यांनी इनोव्हेट केला, काहीतरी शोधलं वेगळं मार्केटमध्ये. केक कोणाला बिस्किट नाही आवडत असेल तर, माझं असं म्हणणं, त्यांनी पॅकिंग तरी केक आहे म्हटल्यावर वरती काहीतरी असं. हा, म्हणजे तो प्लास्टिकचं एक असतं ना, ते प्लास्टिक वगैरे लावून त्यावर असं केक ठेवतात वगैरे, तसं काहीतरी द्यायला पाहिजे होतं. मम्मीने तर बाजूलाच ठेवलं, तिने तर नाहीच खाल्लं. सो कळलंच असेल, तिचं काय रेटिंग रिव्ह्यू घ्यायची गरजच नाही आपल्याला आता. सो लास्ट अँड फायनल, आता ह्याच्यामध्ये तिला काय मी विचारू नाही शकत आणि ती मला नाही विचारू शकत. आता हा लास्ट अँड फायनल राहिलेला आहे. सो आपण भरपूर असे ना जेप्सनचे स्नॅक्स आयटम खात असतो, जसं आलू भुजिया किंवा शेव, अशी फाईन वाली ती छोटी नायलॉन शेव वगैरे असतं, किंवा चिवडा, भाकरवडी, असं खूप खूप स्नॅक्स त्यांच्या फेमस आहेत. आणि हा ब्रँड खूप फेमस झाला कारण बिकानेर आणि हल्दीराम्स वगैरे असे ब्रँड्स जे त्यांच्यासारखे म्हणजे ह्यांनी असं लुक वगैरे त्यांनी चालू केलं मार्केटमध्ये. त्यामुळे लोकांना थोडं बिकानेर आणि हल्दीराम्स असं बघण्यामध्ये असं हे झाल्यामुळे ते लोक पिकअप करायला लागले आणि हे व्हायरल झाला हा ब्रँड. त्यामुळे हा जेप्सनचा ना, हा पीनट्स खातो आपण सगळे, म्हणजे पीनट्सचे खूप प्रकार आपण खातो, असं म्हणजे काय बोलतात, मसाला पीनट किंवा अजून कुठला असतो पीनट फ्लेवर, म्हणजे ते शेंगदाणे असतात. हा, म्हणजे ते कोट केलेलं असतं ना, त्याला मसाला कोट वगैरे केलेलं असतं. रोस्टेड केलेलं. हा, ते तर खूप म्हणजे पहिलं, पण त्याच्यानंतर असं कोटिंग वगैरे केलेलं असतं. पण ह्याच्यामध्ये ना, हा तंदुरी रोस्टेड पीनट असं त्यांनी इनोव्हेट केला. त्यामुळे असं मला वाटलं की ठीक आहे, तंदुरी फ्लेवरचं आपण कधी नाही खाल्लं, आणि पीनट्स कसं थोडं म्हणजे एवढं पचायला वगैरे थोडं हार्ड असतं, त्यामुळे लोक जास्त प्रमाणात नाही खात. म्हणून हा फ्लेवर जर लॉन्च केला त्यांनी, तर कसं आहे, थोडं म्हणजे डेली खाणारे असतात ते 100% वाले ते 10% आलेत. आता हा असं फ्लेवर वगैरे असेल तर ते मे बी थोडे डबल होतील. आणि ह्यांनी असं सांगितलं ह्याच्यावर लिहिल्या पॅकेटवर इथे खाली, की यात 6 ग्रॅम ऑफ प्रोटीन आहे, लेस स्पायसी आहे, नो आर्टिफिशियल कलर आणि ऑइल वगैरे कुठलाही असं नाही वापरलं त्यांनी. पर्टिक्युलर असं त्यांनी मेन्शन नाही केलं ह्याच्यामध्ये ऑइल, पण टर्मरिक, सॉल्ट, शुगर, ऍसिडिटी रेग्युलेटर, म्हणजे हे सगळं तर असतंच, नॅचरल फ्लेवर वगैरे. ठीक आहे, हेल्थ वाईजच्या ह्याच्याकडे तर मी नाहीच गेली ह्या ब्रँडला बघून. फक्त हा ब्रँड खूप चर्चित आहे म्हणून मी हा तंदुरी फ्लेवर आहे म्हणून मागवला. तर आता ह्याला ओपन करूया. जास्त ओपन नाही करत आहे कारण हा एवढं तर खाणार नाहीत आम्ही. आणि 80 रुपयाला हा भेटलाय, 140 ग्राम हे. ठीक आहे, 80 रुपयाला आहे, फ्लेवरचा असा आहे. असं काहीतरी दिसतंय, हिला ट्राय करू देतो, पण असं काहीतरी सगळं खाली पडतंय. ठीक आहे, इथे लिहिलेलं स्पायसी, आणि स्पायसी तर एक नंबर आहे, भरपूर स्पायसी आहे, मस्त आहे. टाइमपास आयटम, भरपूर मसाला आहे, म्हणजे तो कॉकटेल वगैरे वाले असतात ना, त्यांच्यासाठी एकदम
कॉकटेल नाही, मॉकटेल वाले लोकांसाठी हा बेस्ट आहे. एकदा खाल्लं की खावंसं वाटत आहे. म्हणजे असं वाटतं खावं, म्हणजे असं आहे टेस्ट हे करते. तंदुरी फ्लेवर नाही एकदम, पण हा चटपटीत टँगी मसाला असं खूप काय काय फ्लेवर आहे. आणि पण एकदम डार्क असं फ्लेवर, एकदम चटका बिटका लागतोय असं पटकन. ज्यांना जास्त स्पायसी नाही चालणार त्यांना म्हणजे थोडस मध्ये होऊन जाईल त्यांचं. लेस स्पायसी लिहिलं पण स्पायसी आहे, पण 10 आउट ऑफ 10. म्हणजे फ्लेवर्स पीनट्स मध्ये तुम्ही हा डेफिनेटली तुम्ही घ्या. हा एकदम बेस्ट आहे, मला तर आवडला. म्हणजे हा म्हणजे क्रेविंग कुठे असं आपण चिवडा वगैरे घरी बनवतो ना, असं त्यामध्ये असे थोडेसे टाकले ना हे का है ना, म्हणजे भडंग वगैरे आपण बनवतो त्यांना असं आपण शेंगदाणे मिक्स केलं ना, हा असं घरी भेलपुरी वगैरे बनवली आणि टाकलं ना, खूप मस्त, एकदम भारी, एक नंबर. किती त्यांना रेटिंग देशील? मला तर खूप आवडलं. रेटिंग मी 9 पर्यंत जाईन. 9. एक कमी का देतेस? नाही, मला जरा प्राइसचा प्रॉब्लेम होतो. मग प्रत्येक ठिकाणी एवढ्या महागातले प्राइस वाले प्राइसिंग वगैरे सगळं चालूच असतं त्यांचं. ते प्राइस वगैरे ते लोक म्हणजे असं खूप थोडं मार्केटमध्ये त्यांचं खूप व्हॅल्यू वगैरे आहे, त्यामुळे ते असं ठेवतात. त्यामुळेच ओके. म्हणजे हल्दीराम बिकानेर सगळं असं कॉस्टलीच विकलं जातं त्यांचे म्हणजे प्रोडक्ट्स वगैरे, तर ते थोडं त्या ब्रँडला असं इक्वल करायला बघतात, त्यामुळे इट्स ओके. मला तरी असं म्हणजे ठीक वाटतं असं. आणि हाय क्वांटिटी आहे, हा बऱ्यापैकी आहे. म्हणजे तुम्ही असं ट्रॅव्हल किंवा पिकनिक्स वगैरेला असं आरामात घेऊन जा सगळं. हो, आजचा ब्लॉग असा मी इथेच एंड करतोय. कसं वाटलं आज? म्हणजे काय तुला असं वाटतं की एखाद्या ह्या सगळ्या प्रोडक्ट्स म्हणून तुला असं वाटतं हा हे घ्या, नक्की ट्राय करा? ते तुम्ही सांगितलंच आहे, पण आता ते बघूया आपल्याला ह्यांच्याकडून काही कमेंट्स येत आहेत का, आणि काही नवीन आयडिया सुद्धा. म्हणजे काही तुम्हाला असं वाटतं की आम्ही वेगळं काय करावं. पण तुला ह्या सगळ्यामधून कुठलं असं वाटलं की बेस्ट होतं? बेस्ट ज्यूस कोकोनट आणि हा, कोकोनट लिचीचं तिला आवडलं, ठीक आहे. मला ओकरा ते आवडले, ओकरा आणि पीनट्स आवडले, आणि तो जामुन कॉकटेल म्हणजे एकदम मस्त होता, एक नंबर. मला जामुन कॉकटेल, ओकरास ते भेंडी म्हणजे आपलं, आणि पीनट्स आवडले. लिची तो कोकोनट ज्यूस पण छान आहे, म्हणजे असं वॉटर मस्त होता तो पण म्हणजे असं खूप इनोव्हेटिव्ह करायला बघत होती मी, म्हणून मला त्या मनाने ते जरा जास्त आवडले. सो ठीक आहे, आम्हाला आता इथेच आमचा ब्लॉग एंड करावा लागतोय, कारण आम्ही पुन्हा येऊ, भेटू, आणि तुम्ही पण आम्हाला अशीच भेटा आणि खूप सारं प्रेम करा. तोपर्यंत ऍज युजल तुमचं आमच्यासाठी एकच काम आहे आता करायचं, ते म्हणजे लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब ऑब्व्हियसली. आणि सबस्क्राईब नसेल करायला तर त्याची सुद्धा मी व्हिडिओ लवकरच बनवेल. पण तोपर्यंत मला तर वाटतं सगळ्यांनाच माहिती आता कसं सबस्क्राईब वगैरे करतात, आणि आमच्या पेजवर असंच भरपूर प्रेम द्या. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.